गणित दिलं बघा. त्रिकोणाची रचना करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील असा प्रश्न दिलेला आहे आणि ह्या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत. बघा, मग आता पहिला एक ऑप्शन बाय ऑप्शन ट्राय करायचा आहे. पण ऑप्शन बाय ऑप्शन ट्राय करण्यासाठी त्रिकोणाचे काही तुम्हाला नियम माहिती पाहिजे. ठीक आहे, नियम बघा. नेहमी लक्षात ठेवा, ज्या दोन बाजू आहे, कोणत्याही दोन बाजू, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी पाहिजे. नेहमी मोठी पाहिजे, समान चालणार नाही. आणि कोणत्याही दोन बाजूंच्या बेरजे कोणत्याही दोन बाजूंचा फरक हा नेहमी लहान असला पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. ठीक आहे, आता बघा काय इथलं उदाहरण विसरून जा. सध्या मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. समजा मी एक उदाहरण घेतलं 2, 3 आणि 4 असे एक त्रिकोण घेतला 2, 3, 4चा. ठीक आहे, मग आता काय म्हटलेलं आहे बघा, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज. आता कोणतीही दोन बाजू घ्या रँडमली. समजा मी ह्या दोन बाजू घेतल्या 4 आणि 3, किती झाली यांची बेरीज? 7. ही नेहमी ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे, तिसऱ्या बाजूपेक्षा, म्हणजे 2पेक्षा मोठी पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्याही दोन बाजूंचा फरक हा जो आहे हा किती आला? ह्याच्यामधला फरक 1 आला. किती आला फरक? 1 आला. मग हा जो फरक आहे हा नेहमी ह्याच्यापेक्षा लहान असला पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. ठीक आहे, सेम असायला चालत नाही. म्हणजे मी समजा इथे 5 घेतला, इथे मी जर 5 घेतला तर कुठलीही दोन बाजूंची बेरीज, आता समजा मी चुकून ह्यांची बेरीज केली, किती आला? 3 आणि 2 5 आला. मग हा फरक कधीच बरोबर असायला नाही पाहिजे. म्हणजे 3 + 2 ही कधीच, हा नेहमी मोठा पाहिजे. म्हणजे भलेही ते 3.1 करा तुम्ही तर ती चालेल, पण 2 आणि 3 बरोबर 5 होतात. त्याच्यामुळे हे कधीच बरोबर होऊ शकत नाही. म्हणजे हा त्रिकोण कधीच बनवू शकत नाही. ठीक आहे, किंवा ह्या दोघांमधला जरी डिफरन्स काढला तुम्ही 2 आणि 3 आणि इकडे जर 5 घेतला तर ह्याच्यामधला फरक जो आहे 5 आणि 3 मधला हा किती येतोय? हा 2 येतोय. हा लहान पाहिजे नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा, ना की बरोबर पाहिजे. ठीक आहे, मग आता सगळे ऑप्शन आपण ट्राय करूया ह्या नियमामध्ये कुठे कुठे बसतात. पहिलं घेतलं 2.1 प्लस 1.9, ह्यांचं कोणाची बेरीज करा. आपण बेरीज केली तर ही बरोबर 4 आली. म्हणजे हा त्रिकोण बनू शकत नाही. कारण काय? तुम्हाला सांगितलं, हा नेहमी मोठा पाहिजे, हा नेहमी मोठा पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन घेतला 5.7 आणि किती आहे 5.7 वजा करूया, वजा 3.2, म्हणजे मोठी जी बाजू आहे किंवा उरलेलं बघूया 3.2 प्लस 2.4 यांची जर बेरीज केली तर 6 येते आणि 5.6 येते. ही ह्याच्यापेक्षा लहान आहे. ही बेरीज काय आहे? ह्याच्यापेक्षा लहान आहे. आणि आपलं काय आहे? बेरीज जास्त असली पाहिजे. किंवा ह्याचं बघा, ह्याच्यामधून वजाबाकी केली, किती आलं? 0.5 आला. आणि हा किती आला? हा आला 2. मी काय म्हटलं की जो फरक आहे 2.5, हा जो फरक आहे हा लहान असला पाहिजे 2.4 पेक्षा. पण हे काय होतंय? उलटं होतंय. म्हणजे ही त्रिकोण तुमचा जमणार आहे का? तर मुळीच नाही. किंवा इथे बेरीज बघा, मी काय म्हटलं, ह्या दोन संख्यांची बेरीज ही नेहमी तिसऱ्या संख्येपेक्षा 5.7 पेक्षा नेहमी मोठे असायला पाहिजे, ना की बरोबर असली पाहिजे. तर हे दोन्ही नियम इथे तोडवले जात आहे. त्याच्यामुळे हे उत्तर येणं शक्य नाही. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन बघा. आता ऑप्शनवरनं जर गेलं ना तर एकच ऑप्शन उरत आहे, सी आणि डी. तुम्ही डायरेक्ट इथे मारून उत्तर सॉल्व्ह करू शकत होता, पण तरी आपण क्रॉस चेक करूया. बघा, 0.5 आणि 0.7 यांची जर बेरीज केली, 0.7 आणि 0.5 यांची जर बेरीज केली तर ती किती येते? 1.2. किती येते? 1.2. 7 आणि 5 12 होतात. 1.2, जी की ह्याच्यापेक्षा 1.1 पेक्षा मोठे आहे. किंवा 1.1 मधून 0.5 जर तुम्ही वजा केले, 0.5 जर वजा केले तर ते किती येणार आहे? 0.6, जे की 0.7 पेक्षा काय आहे? मोठे आहे. आणि ही नेहमी फॉलोज होणार आहे. म्हणजे दोन नियम तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्यामुळं हा त्रिकोण बनू शकतो. त्याचाच सेम
ह्या दोन संख्यांची बेरीज केली 3.6 प्लस 4.8 यांची जर बेरीज केली तर ही 14, हातचा आला 1, हा झाला 8.4. हा नेहमी मोठा पाहिजे 6पेक्षा, किंवा 6मधून 3.6 जर वजा केले मी तर इथे पॉईंट घेतला तर हा किती येतो 0.4. हातचा वापस दिला, इथे किती झाले 4, म्हणजे इथे 2.4पेक्षा, म्हणजे हा जो फरक आहे हा नेहमी लहान पाहिजे तिसऱ्या संख्येपेक्षा. तर किती आहे तिसरी संख्या 4.8. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित सॉल्व केलेलं आहे. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपली एक मेंबरशिप आहे, मंथली आहे, ऑटो पेचा ऑप्शन आहे, कृपया करून कॅन्सल करावं मेंबरशिप घेतल्यानंतर. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा.